प्रणवदाय जय भीम. पुन्हा एकदा आपण थेट लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या लाईव्ह प्रक्षेपणमध्ये आहोत आणि लाईव्ह प्रक्षेपणमध्ये पाहत असताना आपण पाहिलं की अनेक अनुयायांशी भीमानुयायांशी आपण चर्चा साधली आणि चर्चा साधत असताना आपण वेळोवेळी वेगवेगळ्या विषयाला छेडून आपण पुढे जातो आहे आणि अनुयायांच्या मनात नक्की काय आहे, कारण 31 वर्ष नामविस्तार दिनाला झालेत आणि थेट ह्या नामविस्तारामध्ये अनेक असंख्य गोष्टी घडल्यात. 17 वर्षाच्या संघर्षामध्ये वेगवेगळे अनुभव आल्यात. आत्ता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अजयजी देहाडे. अजय भाऊ, महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की तुमचं नाव घेतलं की लोकांना गाणी ऐकायची इच्छा होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज नामविस्तार दिनी आपण ज्या भूमीत आहोत त्या मराठवाडा विद्यापीठाचे तुम्ही विद्यार्थी आहात. काय सांगाल, तेव्हाची परिस्थिती आत्ताची परिस्थिती काय आहे? खरं तर सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज हा नामविस्तार दिन या ठिकाणी साजरा होतो आहे. लाखोच्या संख्येने आज या नामविस्तार दिनानिमित्त भीम अनुयायी आणि सर्व भीम सैनिक या ठिकाणी येतात. खरं तर 17 वर्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संघर्ष चालला. अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यानंतर बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला मिळालं. खरं तर आज या विद्यापीठातून अनेक अधिकारी घडतात. अनेक चांगले चांगले वकील, डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन किंवा म्हणा पॉलिटिकल घडतात. या विद्यापीठाच्या माध्यमातून आज जे शिक्षण आम्ही घेत आहोत, मी सुद्धा या विद्यापीठाचाच विद्यार्थी आहे. आणि खरं तर नाव बाबासाहेबांचं विद्यापीठाला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की बाबासाहेबांनी सर्वांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी जे काम केलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून. बाबासाहेबच म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्याच बाबासाहेबांच्या विद्यापीठात आम्ही शिकलो, अनेक अधिकारी शिकले आणि आज मोठ्या मोठ्या पदावर काम करतो आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर आज संघर्ष खूप मोठा होता. अनेकांनी या चळवळीमध्ये बलिदान दिलं. बरेचशांचे नाव अजून माहीत नाही आहे, पण त्या शूरवीरांना ही मानवंदना आहे खरं तर. म्हणून आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिन आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. मला एक 4 ओळी माझ्या गाण्याच्या आठवतात. कालच यूट्यूबला ते गाणं रिलीज झालं आहे. प्राध्यापक सुरेश गायवट यांच्या बाबासाहेबांच्या विद्यापीठासाठी ते काय म्हणतात, सोन्या मोत्याची ती अक्षर बाबासाहेब आंबेडकर, हृदयाचा घेती ठाव, हृदयाचा घेती ठाव. काय खुलून दिसतंय राव, काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती नाव. पावती भीम ऋणाची तो गौतम अमर झाला, पावती भीम ऋणाची तो गौतम अमर झाला. बाबांच्या नावासाठी, बाबांच्या नावासाठी, बाबांच्या नावासाठी, बाबांच्या नावासाठी पोची रामही इथे जळाला. जातीवाद्याच्या मानेवरती घालून गेलाय घाव, तो घालून गेलाय घाव. काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती नाव. हृदयातील गोळ्यालाही हे भीम कार्य ठसावं, वसा घेऊन क्रांतीवीराचा सुरेशाजीनं जगावं. अज्ञानाच्या अंधारातून उजळून गेलंय गाव, अहो उजळून गेलंय गाव. काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती नाव. कमानीवरती नाव दिसतंय, कमानीवरती नाव. या गीताच्या माध्यमातून देखील मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. अजय भाऊ, महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही खूप म्हणजे आता लोकपरिचित होत चाललात. थेट प्रक्षेपणामध्ये लाईव्ह लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती देखील तुम्ही आज या गाण्याच्या माध्यमातून परत अनेक लोकांपर्यंत पोहोचलात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही लोकांना गाणी ऐकवता, गाता, तुमचा छंद आहे, तुमची गायकी पेशा आहे. पण सध्या आहे ना आपल्या ह्या महाराष्ट्रातले जे लोकप्रिय तुम्हाला मानणारे, सन्मान करणारे जे काही ऐकणारे श्रोतावर्ग आहे
ह्यांचं दरवेळेस असं म्हणणं असतं की अजित देहाड्यांच्या मनामध्ये असं कोणतं गाणं आहे की जे त्यांना सतत प्रेरणा देत असतं आणि ते गाणं ते गुणगुणत असतात? नक्कीच. खरं तर मी लॉर्ड बुद्धा टी व्हीचे खूप खूप धन्यवाद देतो की ते आपल्या माध्यमातून विचारांचा जागर, हा प्रसार, विचारांची देवाणघेवाण लोकांपर्यंत होते. आणि खरं तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे गाणं आहे हा एक इतिहास आहे नामविस्तार दिनाचा. अजून एक इतिहास आहे भीमा कोरेगावचा, कारण की त्या वीरांकडून आम्ही प्रेरणा घेतो, कारण की रक्त आमचं सळसळतं म्हणून ते भीमा कोरेगावचं एक मुकडा अंतरा गातो. माझंच गाणं आहे, नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचलं आहे, तरी मी आपल्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून 4 ओळी गातो. शूरवीरांची ती कहाणी कोरेगावी आहे निशाणी, शूरवीरांची ती कहाणी कोरेगावी आहे निशाणी, मानवंदनेला येती भीमराव, काळजावर कोरलंय नाव आमच्या भीमा कोरेगाव, काळजावर कोरलंय नाव आमच्या भीमा कोरेगाव. स्वाभिमानी सैनिकांनी झुंज दिली हो न्यारी, त्या बाजीरावाच्या सैनिकाला पडले केक भारी, डोळ्यामधली आग भडकली कोरेगावी हो धडकली, केला आपल्या बाजूनी डाव, काळजावर कोरलंय नाव आमच्या भीमा कोरेगाव. धन्यवाद. नक्कीच. जाता आता फक्त एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला तरुण लोक ऐकतात, सगळेजण हे करतात. आजची जी प्रेरणा आहे, आपण बघतो विषमतेचा लढा ह्या कमानीवरती जे नाव दिलं आहे, त्या विषमतेच्या विरोधात एक समतेचा लढा मानला जातो. आणि या चळवळीतलं मोठं एक शिक्षणाकडे क्रांती की जेव्हा ह्या कमानीकडे बघून आपली मुलं अभिप्रेत होऊन शिक्षण घ्यावं, पुढं जावं, हा एक त्या मधला हेतू आत्ताच्या काळात पण लोक मानतात. काय आव्हान असेल, काय विद्यार्थ्यांना इथल्या तुमच्या जे विद्यार्थी आहेत, जे तुम्हाला बघून गाणी गाणारे विद्यार्थी आहेत किंवा तुम्हाला बघून शिकणारे विद्यार्थी आहेत, काय संदेश असेल? सर्व विद्यार्थ्यांना, कारण की बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला असल्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेरून लोक या विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी येतात. आणि नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगलं शिकलं पाहिजे, कारण की बाबासाहेबच म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण की आमच्यामध्ये आम्ही शिकलो, संघटित झालो, संघर्ष आमचा आजही सुरू आहे या महापुरुषांच्या विचारांचा. नक्कीच सर्व तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजे. आम्ही चांगलं शिकलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की शासनकर्ती जमात बना, शिकून सवरून ही जमात शासनकर्ती जमात बनली पाहिजे. म्हणून या विद्यापीठातील जे विद्यार्थी शिकलात आणि आज मोठ्या पदावर जातात, जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून शिकलं पाहिजे, एवढंच मी सांगेल. आणि मी लॉर्ड बुद्धा टी व्हीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला तुमच्या चॅनलवरती व्यक्त होण्याचा आज मान मिळाला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांना सप्रेम जय भीम आणि नामविस्तार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. नक्कीच. धन्यवाद राजेभाऊ. आपण पाहिलं की असे गायक आहेत की आपल्याकडे चळवळीला अंकुर फोडणारे गायक आहेत, प्रत्येक गोष्टी प्रत्येक घटना गाण्यातून मांडतात. असेच आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर कुणाल वराळे देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. कुणाल भाऊ, जय भीम. जय भीम. जय भीम. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. आणि नामविस्तार दिनाच्या सर्वच आंबेडकरी समुदायातील माझ्या माता भगिनी बंधुबांधव यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाऊ, तुम्हाला लॉर्ड बुद्धा टी व्ही फेम आणि संविधान फेम म्हणून आज सगळीकडे परिचित आहात. काय सांगाल? थेट आज लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलवर देखील आपण थेट प्रक्षेपण पाहतोय आणि आज हा नामविस्तार दिन आहे. 31 वर्षापूर्वीचा संघर्ष आणि आत्ताची बदलती परिस्थिती, त्यावेळेच्या कलाकारांमध्ये गाण्याची जी जिज्ञासा होती ती आणि आत्ताच्या कलाकारांमध्ये गाण्याची जिज्ञासा, यात जी तफावत आहे, काय सध्याच्या परिस्थिती? तफावत आता असं आहे ना, तसं संघर्षाचा विषय आला, तुम्ही म्हणालात की 30-35 वर्ष जवळपास उलटलेली आहेत आणि 17 वर्षाचा हा संघर्ष नामांतर लढ्याचा आहे. आपला समाज हा संघर्षासाठी म्हणजे आपल्या पाचीला पुंजलेला आहे संघर्ष. आणि
असं आपण नेहमी म्हणत राहतो, संघर्षों के आदी है हम आंबेडकरवादी है. संघर्षानेच आपल्याला जे काही मिळालेलं आहे आणि बाबासाहेबांनी देखील म्हटलेलं आहे कि हक मांगने से नहीं मिलेगा, तुमको उसको छीनना पड़ेगा, उसको हासिल करना पड़ेगा. पण तो हासिल कसा करायचा किंवा तो मिळवायचं कसं, तर याची गुरुकिल्लीसुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. ती म्हणजे शिक्षण. आणि शिक्षण घेण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनीच या मराठवाड्याच्या भूमीमध्ये नागसेन वन निर्माण केलं, जिथं मिलिंद कॉलेज आहे, आंबेडकर कॉलेज आहे. हे शिक्षण संस्था बाबासाहेबांनी निर्माण करून या शिक्षणाच्या प्रवाहात आपल्या समाजाला आणलेलं आहे. हे सगळं करत असताना कलावंत म्हणून, त्या काळचा कलावंत आणि आजचा हा कलावंत याच्यातला हा जो फरक मला दिसतो, त्यावेळेच्या कलाकारातली तळमळ जी होती चळवळीबद्दल, आंबेडकरी चळवळ ही गतिमान होण्यासाठी आपलं पण काहीतरी देणं लागतं, ही जी भावना त्यावेळेच्या कलाकारांमध्ये होती ती आजच्या कलाकारांमध्ये तेवढी फार दिसत नाही. अगदीच नाही असतलं भागणं नाही. काही कलाकार आहेत जे चांगलं लिहित आहेत, जे चांगलं गात आहेत, चांगल्या पद्धतीने आंबेडकरी चळवळ पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील करत आहेत, पण त्याचं प्रमाण कमी आहे. शो बिझनेस जास्त झालेला आहे, दिखावा जास्त झालेला आहे. म्हणजे विधायक कामं करणं किंवा विधायकरित्या आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाण्याची जी पद्धत आहे ती कमी दिसते. आता सांगायचं तात्पर्य असं आहे की पूर्वीचे कलाकार जी अगदी पोटाची खळगी भरण्याचा देखील विचार करत नव्हते. त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आपल्याला बाबासाहेबांचा विचार गावोगावी घराघरात पेरायचा, हाच विचार होता. पण आजचं तेवढं नाही. लॉर्ड बुद्धा TV चॅनलचे मी खरं तर धन्यवाद व्यक्त करतो की माझ्यासारख्या तळागाळातील एक कलाकाराला त्यांनी 2012 साली संधी देऊन प्रतापसिंग दादांचं गाणं भीम मेरा भीम जबरदस्त आहे ते गाणं असेल, किंवा लॉर्ड बुद्धा TV चॅनलसाठी मी निर्माण केलेलं, मी लिहिलेलं संविधानाचं गाणं आहे, भारत का संविधान आहे, हे गाणं त्या चॅनलवरून प्रदर्शित झालं. आणि त्या गाण्यांमुळे आणि लॉर्ड बुद्धा TV चॅनलमुळे मला संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभर जे लोकप्रियता मिळाली, सगळ्या लोकांचं प्रेम मिळालं, ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही असं आहे. पण काय आहे ना की ते गाणं जरा संविधान तुमचं जे गाणं आहे ते पुन्हा एकदा तुमच्या तोंडून जर दर्शकांना ऐकायला मिळालं तर शायद होऊ शकतं की लोकशाहीची आठवण पुन्हा एकदा त्यांना होईल. अगदी खरं आहे. लोकशाहीची आठवण म्हणजे लोकशाही आपण ही जोपासलीच पाहिजे. आणि लोकशाहीचं जे उत्तम हत्यार आहे ते म्हणजे संविधान. आणि संविधानाची पायमळणी होताना आपण आज या देशामध्ये बघत आहोत. काही मनुवादी लोक आज देखील बाबासाहेबांच्या नावाचा देखील तिरस्कार करत आहेत. मागेच आपण घटना पाहिली. तर त्या लोकांना, त्या मनुवादी लोकांना असं माझं म्हणणं आहे कि भीम नाम पर कुर्बान है भीम का बच्चा बच्चा, भीम नाम पर कुर्बान है भीम का बच्चा बच्चा, कर रहा ऐलान भीम का बच्चा बच्चा, जरा सोच समझ कर आना सितमगर भीमनगर में, तेरी मौत का सामान है भीम का बच्चा बच्चा, भीम का बच्चा बच्चा. ही तळमळ बाबासाहेबांच्या प्रत्येक लेकरामध्ये आहे की बाबासाहेबांच्याबद्दल बरंसुद्धा ऐकून घेण्याची आमची तयारी नाही आणि कधीच ऐकून घेणार नाही. आणि बाबासाहेबांचे विचार पेरण्यासाठी जे संविधानाचं गीत मी लिहिलं ते गीत आपल्या सर्वांसाठी थोडक्यात सादर करतो. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. संविधान को पढ़ के समझना सबकी जिम्मेदारी है, संविधान ने ही हम सबकी देखो दुनिया सवारी है, संविधान ही भारत देश की जीवन ज्योत और
प्राण है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। धन्यवाद भाऊ. पुन्हा एकदा ते भारत का संविधान म्हटलं की ते गाण्यामध्ये पण एकदा म्हणजे असं अंगावर शार येतात. आपण पाहतोय की कुणाल जवाळे आपल्यासोबत होते आणि थेट आपण असंच भीमा अनुयायांची देखील चर्चा करणार आहोत. जय भीम नमो बुद्धाय. आज आपण थेट नामांतर भूमीतून लॉर्ड बुद्ध टी व्हीवरती लाईव्ह आहोत. आज या ठिकाणी स्टॉल लागलेले, ते स्टॉल कशासाठी लागलेले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. सर, काय सांगाल, हे स्टॉल कशा संदर्भात लागलेले? जय भीम. माझं नाव निर्वेद सुटे. आम्ही आंबेडकर इंटरनॅशनल मिशनतर्फे मुलांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी कशी आपण ॲप्लिकेशन करू शकतो आणि कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात, त्याचं काय प्रोसेस असतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही मुलांना इन्फॉर्मेशन देत आहोत. म्हणजे स्कॉलरशिप नेमकं कुठल्या वर्गासाठी असते? स्कॉलरशिप सर्व वर्गांसाठीच आहे. फक्त गव्हर्मेंट एवढं म्हणतं की तुम्ही ग्रॅज्युएट व्हा आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्या. तर ती कशी प्रोसेस असते, त्याला काय एक्झाम लागतात, काय डॉक्युमेंट लागतात, ते सगळं आम्ही सांगतो. खुल्या वर्गासाठी प्रदेशी शिक्षण काय? खुल्या वर्गासाठी OBCसाठी, SCसाठी, STसाठी सर्वांसाठी सेम फॅसिलिटी आहे. गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र सर्वांना प्रोत्साहन देते की तुम्ही शिक्षण घ्या, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्या, त्याला आम्ही पूर्ण शिष्यवृत्ती देऊ, तुमचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू. त्यासाठी फक्त एक अट असते की तुमचं जे उत्पन्न असेल ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि बाकी टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये तुमची ॲडमिशन झाली पाहिजे. आतापर्यंत या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला? आतापर्यंत आम्ही म्हणू शकतो अराऊंड 30-40 तरी मुलं आले असतील. आम्ही सकाळी 10 वाजतापासून बसले आहोत आणि भरपूर मुलं इथून समोर निघत आहेत आणि 30-40 तर म्हणू शकतो. तुमच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲप्लिकेशन केले आहेत आणि ते परदेशी शिक्षणासाठी गेलेले आहेत काय? दरवर्षी आम्ही अराऊंड 50 ते 60 मुलांना पाठवतो आणि हे आम्ही करत आहोत जवळजवळ 10-15 वर्षांपासनं. तर तुम्ही विचार करू शकता 1000च्या वर मुलं गेले आहेत आणि जवळजवळ 200 कोटी रुपयांची स्कॉलरशिप आम्ही मुलांना मिळवून दिली आहे गव्हर्मेंटच्या तर्फे. आत्ताच आपण यांच्याकडनं जाणून घेतलं की विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप असते त्या स्कॉलरशिपचे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने दाखल केले पाहिजे आणि शासनाकडनं शिष्यवृत्ती कशा पद्धतीने म्हणून परदेशात ते शिक्षणासाठी जाऊ शकतात, त्यासाठी या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आपण पुढील भीमानू यांच्याशी चर्चा करूया. आपण या ठिकाणी अभिवादन करण्याला आलेल्या भीमानूशी चर्चा करूया की त्यांना या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं. दादा, काय सांगाल, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुमचं नाव? माझं नाव रवींद्र जाधव. या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद होत आहे. आज मी नामविस्तार दिनानिमित्त रक्तदानसुद्धा केलं आहे आणि इथे जी गर्दी पाहून मला खूप आनंद होत आहे. जय भीम. आपण पुढील भीमानू यांच्याशी चर्चा करूया की ते कुठून आले. दादा, काय सांगा, कुठून आला, तुमचं नाव सांगा, तुमच्या गावाचं नाव सांगा आणि इथं आल्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? एकदम खूप छान वाटलं इथं आल्याबद्दल. औरंगाबादचं खूप छान आहे बाबासाहेब आंबेडकर पुतळा. मी आलो आहे बीडवरून खरं खास पाहण्यासाठी. माझं नाव नवनाथ मडके. किती वर्षापासून येत आहे आणि तुम्हाला काय वाटतं की ते कशासाठी आलं आज पाहिजे? माझं फर्स्ट टाइम येणं एकदम छान वाटलं, एकदम मन प्रसन्न वाटलं. एकदम छान आहे, खूप उत्साह, एकदम शांतता, एकदम. मंगल रामदास कीर्तीकर. छान वाटलं ना, छान वाटलं. आताच आपण भीमानू यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. आपण पुढील भीमानू त्यांच्याशी देखील चर्चा करूया की काय वाटतं त्याच्याशी आपण बोलूया. दादा, काय सांगाल, इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुमचं पूर्ण नाव सांगा आणि कुठून आलं सांगा. माझं नाव रामराव संभाजी नरवाडे. मी नांदेडहून आलेला आहे. हे एक ऊर्जाभूमी आहे. भीमसैनिक इथे भरपूर शहीद झाले. या नामविस्तारासाठी भरपूर लोक शहीद झाले. त्याला मानवंदना म्हणून देण्यासाठी मी येता 10 ते 12 वर्षापासून मी इथे येत असतो. 10-12 वर्षापूर्वीची तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती काय सांगा? 10-12 वर्षापूर्वी तेव्हा जे भीमसैनिक जे होते तेवढे इथे येत नव्हते तेवढे जास्त करून. पण आता प्रत्येक भीमसैनिकाला कळालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी किती लोकांना शहीद झाले. त्यासाठी नामविस्तार दिनाच्या प्रत्येक भीमसैनिक इथं शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि अनेक लीडर, आपले भीमसैनिक लीडर जे आठवले साहेब, हांडोरे साहेब, कवाडे साहेब, प्रकाश आंबेडकर साहेबजी, हे सगळे या ठिकाणी नामविस्ताराला येतात. त्यामुळं सगळं भीमसैनिक येत असतो इथं. आपण पुढील भीमानू यांच्याशी देखील आपण चर्चा करूया. पाहतोय की या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर चालू आहे.
कशा पद्धतीने चालू कशा पद्धतीने रक्तदान शिबिर चालू आहे आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे रक्तदान शिबिर करण्यासाठी भीमानू देखील या ठिकाणी रक्तदान मोठ्या उत्साहाने करत आहेत. आयोजक आहेत या ठिकाणी, आयोजकाशी आपण जाणून घेऊ की या ठिकाणी रक्तदान शिबिराला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. दादा काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे त्याला प्रतिसाद कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. या ठिकाणी 31व्या नामविस्तार दिनानिमित्त आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. भीमाई प्रतिष्ठानच्या संकलनाद्वारे हे रक्तदान शिबिर चालू आहे. या ठिकाणी अनेक भीमसैनिकांनी तसेच उपासिकांनी रक्तदान शिबिरामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि अनेक भीमसैनिकांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. त्यांना बघून अनेक जण उत्साही होऊन रक्तदान करायला येत आहेत. आतापर्यंत या ठिकाणी 40 ते 50 हे रक्तदान शिबिर कोणाच्या माध्यमातून चालून आयोजक कोण कोण आहेत. हे रक्तदान शिबिर शैलेश भाऊ चाबुसवार, जयकिशन भाऊ कांबळे तसेच भीमाई प्रतिष्ठानचे संचालक यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर चालू आहे सध्याला. आतापर्यंत साधारण किती रक्तदान शिबिर दात्यांनी रक्तदान केलं आहे. आतापर्यंत जो रनिंग आकडा चालू आहे तो 40 वरती गेलेला आहे. बाकी रक्तदाते आतापर्यंत यांचे रक्तदान चालू आहेत. फायनल आकडा झाल्यानंतर आपल्याला कळेल की आतापर्यंत किती रक्तदात्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे म्हणून. आपण बघितलं असेल या ठिकाणी सकाळपासून रक्तदान शिबिर चालू आहे. साधारण 40 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करण्यात आलेलं आहे. आपण पुढील भीमानू त्यांच्याशी चर्चा करूया. नामविस्तार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी काही पॅन्डल्स लागलेले आहेत. त्या ठिकाणी मंगळसूत्र असतील, गळ्यातले साहित्य असतील, पुस्तक असतील, टी शर्ट विक्री, टॅटो काढण्यासाठी आणि मोठ्या संख्येने होल्डिंग देखील या ठिकाणी लागणार आहे. कॅलेंडर विक्री देखील या परिसरात मोठ्या पुस्तक विक्री ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. भीमानूही मोठ्या संख्येने पुस्तक खरेदी करण्यासाठी सामोरं जात आहेत. आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने भीमानू या ठिकाणी नामविस्तार दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी येत असतात. काय विषय हे ऑल इंडिया इंडिपेंडंट शेड्यूल कास्ट असोसिएशन एक संघटन आहे. त्यामार्फत सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर चालवलं जातं. सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटरमार्फत जे शिक्षणामधील आपल्या समाजातले मुलं विद्यापीठात ॲडमिशन घेऊ शकत नाही, हायर एज्युकेशनला परदेशात किंवा आपल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये, त्यांना कोचिंग देऊन कशा प्रकारे पुढे पाठवता येईल, त्यांची कॅपॅसिटी कशी बिल्ड करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो. यासाठी आपण मुंबईला एक सेंटर सुरू केलं आहे, नागपूरला एक सेंटर सुरू केलं आहे आणि एक शैक्षणिक चळवळ आहे. विद्यार्थ्यांना इंग्लिश असेल, गणित असेल, हे कसं शिकवता येईल आणि आपण फ्री ऑफ कॉस्ट मुलांना शिक्षण देतो आहे. यासाठी विद्यार्थी स्वतः शिकत असतानाही मुलांना शिकवतात, आपली सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल महागाई भरपूर झालेली, कोचिंग क्लासेसचा आकडा भरपूर वाढलेला आहे. मग या ठिकाणी आपण मोफत शिक्षण देतात, मग ते आपल्याला कशा पद्धतीनं जमतं मोफत शिक्षण द्यायला. समाजाकडून चालवल्या गेलेली सामाजिक चळवळ आहे. तर बाय द कम्युनिटी फॉर द कम्युनिटी. जर समाजाला शिक्षणाचं महत्त्व असेल तर समाज ही चळवळ जिवंत ठेवेल. जर समाज जागृत नसेल तर ही चळवळ गळून पडेल. हे समाजाला ठरवायचं आहे की शैक्षणिक चळवळ करायची आहे का आपण जे नेहमी आपण पारंपरिक राजकारण करतो तेच करत राहायचं. आपण किती वर्षापासून या कार्याच्या आता दुसरं वर्ष. दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय लोकांमध्ये. तसं अजून शिक्षणाप्रती जागृती निर्माण करण्यासाठी जी गरज आहे त्यासाठी आम्ही असा स्टॉल टाकतो, यांचं कॅम्पेनिंग करतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही कसे जाऊ यासाठी प्रयत्न करतोय. परंतु समाजाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या संस्थेच्या वतीने आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. हे आमचं पहिलंच वर्ष आहे. आम्ही पहिल्या बॅचचा रिझल्ट यावर्षी येईल त्यावेळेस लोकांना कळेल की सावित्रीबाई फुले सेंटरकडून जास्तीत जास्त विद्यार्थी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी असेल, टाटा इन्स्टिट्यूट असेल, JNU असेल, परदेशातली नामांकित विद्यापीठ असतील तिथं त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण बघितलं आहे सावित्रीबाई फुले रिसर्च सेंटरच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी यांना सहकार्य करण्यात येत आहे. आपण पुढील पॅनलवरती जाऊया की ते कशा पद्धतीने या ठिकाणी पुस्तक विक्रीला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील व महापुरुषांची फोटो विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. आपण थेट अनेक चर्चा करत असताना आपण पाहिलं आहे की या ठिकाणी आपण बघतोय की वेगवेगळे पॅन्डल लागलेले आहेत. पॅन्डलमध्ये वेगवेगळ्या आकर्षक असे फोटो फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात, जे बाबासाहेबांचे आकर्षक फोटो आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रती आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आकर्षक अशा आहेत. जर आपण पाहिलं की बाबासाहेबांच्या फोटोला पाहिलं आणि बुद्धांच्या मूर्तीचे जे फोटो पाहिले तर आकर्षक आपल्याला स्मित हास्य दिसतं. त्या स्मित हास्यातून आपल्याला असं जाणवतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये असंच सतत हास्यमय जीवन जगण्यात यावं, अनेक आदर्शमय जीवन आपण जगण्यात यावं. प्रत्येक गोष्टीकडे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. अनेक पुस्तकांचे स्टॉल देखील या ठिकाणी आहेत. आपण थेट त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत.
आपण अनेक पेंडलवर देखील पाहिलं की अनेक ठिकाणी आपण बघतो की पुस्तक विक्री चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की या ठिकाणी पुस्तक विक्री चालू आहे. आपल्याला एक दादा दिसतात की जे पुस्तक खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? अशोक जिने. कुठून आलात? तिथं औरंगाबाद आलो. औरंगाबादवरून. काय सध्या तुम्ही पुस्तक पाहताय, आकर्षक अशी पुस्तकं आहेत या ठिकाणी, कशा पद्धतीने या पुस्तकांचा मोह जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने जोपासता? बराचसा संग्रह आहे माझ्याकडं, पण त्यात आता काय नाही आहे ते पुन्हा पाहतोय मी इथं. अच्छा. हां हां, म्हणजे आपलं ही जी आहे ती कुठली एक मिनिट बौद्ध शिक्षण पद्धती आहेत, समाधी मार्ग आहे, अनेक पुस्तकं आहेत या ठिकाणी. सध्या महत्त्वाचा विषय असा आहे की आपण पाहतो की अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे इथं भेट दिलं, जिथे इथं कार्य केलं, आपण त्या ऐतिहासिक स्थळांना भेट देतो आणि मोठ्या प्रमाणात आपण एक प्रेरणास्थळ म्हणून साजरे करतो. या ठिकाणी देखील लाखो भीमानुयायी येतात. काय सांगाल, काय वाटते? खूप म्हणजे ह्या निमित्तानं लोक एकत्र येतात आणि त्यांच्यासोबत आठवण पण उजाळा मिळते, आनंद वाटते गोष्टीचा. अच्छा दादा, आपण महत्त्वाचा विषय थोडा हे वाटते की म्हणजे खेद वाटतोय याचं रूपांतर कुठं राजकारणामध्ये व्यक्ती होत नाही आहे. एवढं मोठा समाज आहे, एवढं प्रेशर ग्रुप आहे, पण या याच्यामध्ये तसं येत नाही ते. काय वाटतं तुम्हाला राजकारणामध्ये याचा सहभाग करण्यात यावा, कशा पद्धतीने याचा विचार केला जावा? कारण आपण बघितलं रेडिओच्या माध्यमातून बघा जे आहेत एक काय छोट्या छोट्या याच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या समाजाची फार विभागणी करून टाकली बघा त्यांनी कुठेतरी आपसामध्ये एक थोडंसं ॲडजस्टमेंट करावी. आणि हा एवढा मोठा समाज जो आहे की खूप मोठं लोक आहे आणि इतकं मोठं आपण निश्चितच राजकारणामध्ये प्रेशर गट तयार करू शकतो. काय वाटतं तुम्हाला, आता आपले एवढे नेते, त्यामधल्या कुठल्या नेत्याने अग्रस्थानी शिखरस्थानी यावं, पुढाकार घ्यावा? कोणी याच्यामध्ये रस शिकेल? आता तुमचं वय देखील भरपूर आहे, तुमचे अनुभव देखील भरपूर असणार आहेत, अनेक इलेक्शन तुम्ही देखील पाहिले असणार आहेत. रेडॉलसच्या माध्यमातून सुद्धा एकदा नेते मंडळी एकत्र आले होते, पण आपल्याला काही यश लाभलं नाही. पहिल्या रेडॉलसमध्ये लाभलं, नंतरचं लाभलं नाही. कशा पद्धतीने पाहताय तुम्ही या सगळीकडे? आता कसं आहे की आता हे जे सर्व नेते मंडळी आहेत म्हणतात की एकत्र यायचं म्हणून एकत्र येत नाही. ते त्यांचे काही इंटरेस्ट आहेत. आता आठवले साहेब आहेत, ते तिकडे जाऊन बसलेत. आंबेडकर साहेबांचा जो वेगळाच हे आहे, कवडे साहेबांचं तिकडंच आहे. सर्वांनी कुठंतरी स्वतःची थोडी इंटरेस्ट बाजूला सरून एकत्र यायला पाहिजे आणि एकाल कोणाला उभं करता सर्वांनी आम्ही निर्णय घेऊ बुवा, हे असं काहीतरी करायला पाहिजे त्यांनी. जनतेला काय आवाहन करायल्याबद्दल? त्यात हे जे एवढी मंडळी ह्या निमित्त येते, हे थोडंसं राजकारणामध्ये एवढा सक्रिय भाग जर दिसला तर नक्कीच आपलं संसदेमध्ये, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व राहील आणि नक्कीच थोडंफार जर एंट्री झाली हळूहळू आपण वाढत जाऊ शकू त्यामध्ये. नक्कीच आपण पाहतो की अनेक भीमानुयांच्या मनामध्ये देखील तेच आहे की आपली जी शक्ती आहे ही सर्व एकत्र आपण जी दाखवतो ते राजकारणात पण दाखवले पाहिजे, त्याचं रूपांतर मतात देखील झालं पाहिजे. असंच आपण पुढील भीमानुयांची देखील चर्चा करूयात. आपण अनेक पेंडलवरती फिरत आहोत. फिरत असताना अनेक गोष्टी जाणून घेतल्यात. आपण आता सध्या इथं माझे मित्र आहेत जगदीश वाळ, जे या ठिकाणी मला दिसतात की जग बदलणारा बाप माणूस आहे. पुस्तक त्यांचं मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि ते थेट आपल्यासोबत आहेत. दादा जय भीम. जय भीम. आपल्या सर्व दर्शकांना, प्रेक्षकांना जय भीम आणि नामविस्तार दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. शहीदांना अभिवादन. दादा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना म्हणजे चर्चा करताना पाहिलं आहे, पण थेट जग बदलणारा बाप माणूस हे जे पुस्तक आहे आज गाजतंय. प्रत्येक समाजातला असो किंवा समाजातला नसो, पण प्रत्येक व्यक्तीकडे जे पुस्तक आज पोचतंय, दिसतंय. काय ह्या ज्या भावना आहेत तुमच्या, ज्या पुस्तक लिहिताना काय होतं नेमकं? खरं तर ह्या पुस्तकाला जो प्रतिसाद आज दिसत आहे, फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून आणि जगातून प्रतिसाद या पुस्तकाला दिसतो आणि मला नम्रपणे सांगावं वाटतं की हे यश एका जगदीश वाळ नावाच्या पोराने पुस्तक लिहिलं आहे माणसाने म्हणून आहे असं मला अजिबात वाटत नाही. तर या पुस्तकामध्ये जो विचार मांडला आहे, ज्या महामानवाचा तो विचार आहे आणि तो विचार जो घेऊन पुढे जाईल आणि तो विचार जो बुलंदपणे मांडेल त्याचा जय जयकार होणार आहे आणि त्याला लोक स्वीकारणार आहेत. आणि मला वाटतं की ते या पुस्तकाचं आणि त्यातल्या विचाराचं यश आहे, ते या बाप माणसाचं यश आहे. आपण नक्कीच त्या माणसाशिवाय काहीच नाही, जगही व्यर्थ आहे आपल्यासाठी. आपण थेट जेव्हा पाहतो की अनेक आपण बघतो की आज 6 डिसेंबरला बघतोय, 25 डिसेंबरला देवरोडला बघतोय, 1 जानेवारीला भीमा कोरेगावला बघतोय आणि आज नामविस्तार दिनी पण बघतोय की लाखो लोकांची गर्दी, अफाट गर्दी या ठिकाणी जमा होते. पण आपण जर पाहिलं तर त्या गर्दीचं मतात रूपांतर होत नाही. काय या मतात रूपांतर करण्यासाठी काय असेल की बाबा जगदीश वाळ एक साहित्यिक, एक लेखक, एक कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत खरं तर साहित्याच्या बाहेरचा प्रश्न घेतलेला आहे तुम्ही, परीक्षेचा अभ्यास नसणारा प्रश्न घेतला असं म्हणायला पाहिजे.
पण तुम्ही म्हणताय ती परिस्थिती आहे आणि नुकतंच आता जे झालं इलेक्शन, त्याच्या आधीचे इलेक्शन, यामध्ये एक निराशा यावी अशी परिस्थिती चळवळीमध्ये निर्माण झालेली आहे. पण या गर्दीचं मतात रूपांतर होत नाही असं म्हटलं जातं, पण तेवढे सक्षम पर्याय दिले जात आहेत का, हा सुद्धा तितका महत्त्वाचा प्रश्न आहे. की मुळात हा जो वाचक आहे किंवा हा जो अनुयायी आहे हा जास्त जागृत आहे आणि तो जागृत असल्यामुळं तो खूप चोखंदळ आहे आणि सगळ्या गोष्टीची शहानिशा करून मग व्यक्त होतो असं आपण आज म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं त्याला तेवढ्या ताकदीचे पर्याय आपली चळवळ देऊ शकली का, याकडं आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा पाहणं सुद्धा मला गरजेचं वाटतं. आज नामविस्तार दिनी आपण आहात. या नामविस्तार भूमीमध्ये म्हणजे नामांतर भूमीमध्ये तुम्ही पुस्तक विक्री करताय. थेट ज्यावेळेस आपण ह्या नामविस्तार दिनाकडे वळतो, नामविस्तार दिनामध्ये अनेक शहीदांना आपण अभिवादन करतोय. इथं या ठिकाणी जो नामांतर झालं त्याचा आपण एक आनंद उत्सव मनवतोय. हा आनंद उत्सव मनवत असताना आपण अनेक गोष्टी पाहिल्यात की अनेक नेते, अनेक मंडळी या ठिकाणी येतात, अभिवादन करतात, जातात. पण कुठंतरी जे एकीकरणाचं समीकरण आहे ते आजपर्यंत आपल्याला दिसत नाही. हा विखुरलेल्या समाजाला कशा पद्धतीने एकत्र आणण्यासाठी पर्याय उभा केला जाऊ शकतो? या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणणारं नाव मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हेच असणार आहे. आणि ते जेव्हा एखादा ताकदीनं पुढं घेऊन जातो आहे असं दिसेल तेव्हा नक्की हे लोक एकत्र आलेले असतील. आज या नामांतर दिनाला किंवा सगळीकडंच 6 डिसेंबरला बघतो आपण, दीक्षाभूमीला बघतो, चैत्यभूमीला बघतो, नंतर देहरोडला पाहतो की अशा प्रकारे मोठे कार्यक्रम होत आहेत. लाखो लोक एकत्र येत आहेत आणि ते आपापल्या घरी गेल्यानंतर चळवळ ते तिथं सोडून माघारी जातात अशी परिस्थिती आहे. परंतु ही चळवळ नव्या पिढीनं खांद्यावर घेऊन नव्या ताकदीनं पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की ही जी नवी पिढी आहे, आम्ही जी नव्या पिढीनं काही जबाबदाऱ्या आहेत आणि ती जबाबदारी एक प्रकारे पार पाडण्याचं काम मी माझ्या पद्धतीनं थोड्याफार प्रमाणावरती करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही म्हणालात की हे पुस्तक, मगाशी जो प्रश्न होता, हे पुस्तक एवढं लोकप्रिय का होत आहे, तर मला सांगावं वाटतं की बाबासाहेबांची चळवळ म्हणजे केवळ राजकारण नाही आहे. आपण काही गोष्टींचा गैरसमज करून घेतलेला आहे की राजकारणात यशस्वी झालं म्हणजे बाबासाहेबांची चळवळ यशस्वी झाली असं मला अजिबात वाटत नाही आहे. त्याच्या पलीकडं बाबासाहेबांना समाजकारण, अर्थकारण, नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामधली आपली भागीदारी आहे, नंतर आपलं नोकऱ्यांमधला टक्का असेल, शिक्षणातला टक्का असेल, उच्च शिक्षणातला टक्का असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. आणि बाबासाहेबांचा तो विचार पुढे घेऊन जात असताना त्यातलं एक फुल ना फुलाची पाकळी कर्तव्य पार पाडायचं म्हणून साहित्य क्षेत्रातलं आपलं काय योगदान असलं पाहिजे. आणि म्हणून नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचे हे मनात ठरवलं होतं आणि त्या अँगलने हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात वेगळं काय असं अनेकांना वाटतं, मी काय जगदीश ओहोळ हा नवीन पोरगा वेगळं काय लिहिणार हा प्रश्न पडतो. कारण बाबासाहेब हे जगातलं असं व्यक्तिमत्व आहेत की जगात सगळ्यात जास्त पुस्तकं ज्या महामानवावर लिहिली गेली ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग एकटा जगदीश ओहोळ काय नवीन लिहिणार हा प्रश्न पडतो. मग मला सांगावं वाटतं की मला वाटलं होतं की आपल्याला जी बदल घडत आहेत, जे पिढीमध्ये बदल होत आहेत, त्या बदल जे घडणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब आपल्या साहित्यामध्ये आलं पाहिजे आणि ते साहित्यात प्रतिबिंब येऊन त्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून नव्या पिढीला नव्याने बाबासाहेबांची एक मोटिवेशनल अँगलने ओळख झाली पाहिजे. कारण आज जर आपण बघितलं, आम्हाला जर मोटिवेशनल काय विचारलं तर आपली सगळी भारतातली मुलं काय शोधतील, इंटरनॅशनल गोष्टी, अगदी बराक ओबामापासून ते सगळं इंटरनॅशनल, हे सगळं आम्हाला इंटरनॅशनल वाटतं, मोटिवेशनल वाटतं. पण आमच्या मातीत एक माणूस असा होऊन गेला, एक व्यक्ती असा होऊन गेला आहे की त्यांचं आयुष्य तर इतकं म्हणजे भयानक आहे की त्यांना पाणी प्यायला मिळत नाही असं आम्ही सांगितलं, आमच्या भाषणात सगळीकडे आलं. पण मला त्याच्या पलीकडे नव्या पिढीला काय सांगायचा हा प्रश्न पडला आणि मला माझ्या पिढीला हे सांगावं वाटतं की ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं आणि पाणी प्यायला मिळत नाही आम्ही म्हटलो, पण त्याच काळात तो मुलगा वयाच्या 22व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. हे आज आम्हाला 100 वर्षानंतर तरी कळलं पाहिजे की तेव्हा त्या माणसाला विजा, पासपोर्ट, विमान किंवा त्या बोटीने जायचं आता आम्हाला काहीच माहीत नाही. आणखीन आमच्या पिढीला लगे आम्ही गुगल सर्च करू, पण तेव्हा ते कसे जातात हा विचार आम्ही केला पाहिजे. त्याच्या पलीकडे आम्ही आज नामांतरावरती या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा होतो. त्या नामांतराच्या जखमा जर बघितल्या तर आमच्या अंगावर शहारे येतात. हा आनंद उत्सव म्हणजे एक प्रकारे खूप मोठा विजय आहे. तो कशाचा विजय आहे? हा काय फक्त नाव दिलं एका पाटीवरती म्हणून बाबासाहेबांचं म्हणून आनंद नाही आहे. ह्या नामविस्तार म्हणजे खऱ्या अर्थानं समतेसाठी, मानवतेसाठी आणि अस्तित्वासाठी जी लढाई 17 वर्ष चालली
एक दोन नाही तर 17 वर्ष या मराठवाड्याच्या मातीमध्ये घराघरातून पेटत्या मशाली घेऊन ज्या लढाया उभ्या राहिल्या, एक एक माणूस म्हणजे योद्धा होता आणि ती योद्धांनी ही लढाई उभी केली आणि तेव्हा त्या लढाईमध्ये शेकडो माझ्या बांधवांचं बलिदान गेलं, अनेकांच्या अंगावरच्या जखमा आणि भिजल्या नाहीत, अनेकांना अपंगत्व आलं, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि तेव्हा कुठे हे एका विद्यापीठाच्या गेटवर नाव लागलं आणि आम्ही स्वातंत्र्याच्या कोणत्या गप्पा मारतोय की आम्हाला सगळं मिळालं. अरे संविधान आम्ही म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान दिलं, पण बाबासाहेब ते संविधान देताना जे म्हणतात ते खरं खूप परिणामकारक आहे की ते राबवणारे हात जेव्हा योग्य असतील तेव्हा त्याचा अर्थ आहे. तसंच हे बघितलं म्हणजे बाबासाहेबांचं नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी जागतिक विद्यार्थ्याचं नाव कुठला बाबासाहेब म्हणजे काय गल्लीतला एक हुशार विद्यार्थी असं नाही. बाबासाहेब म्हणजे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाला त्यांच्या वेशीवरती ज्ञानाच्या वेशीवरती जो पुतळा ज्ञानवंताचा लावावा लागतो वाटतो तो ज्ञानवंत म्हणजे जगाच्या वेशीवर ज्यांचा पुतळा उभा राहिला तो ज्ञानवंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा पुतळा अमेरिका उभा करते आणि त्यांच्या देशामध्ये एका विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागतो. ही शोकांतिका आहे आणि त्या जखमांचा केवळ जय जयकार नाही करायचा, त्या जखमांचा जय जयकार नाही करायचा. मला असं वाटतं की त्या ज्या 17 वर्षाच्या जखमा आहेत ना त्या इथल्या नव्या पिढीला नवं लढण्याचं बळ देणाऱ्या जखमा आहेत. म्हणजे ह्यातून काय मिळतं आम्हाला, इथं आम्ही येतो नाचतो किंवा फक्त इथं काय बँड वाजवून जातो आंबेडकरी समाज सगळ्या चारही ठिकाणी असं नाही आहे. तर हे चारही ठिकाणं म्हणजे नवी आंबेडकरी चळवळीची ध्येय धोरणं, नव्या आंबेडकरी चळवळीचा धागा निर्माण करण्याची आणि आंबेडकरी चळवळीमध्ये नवा प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण करण्याची केंद्र आहेत आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम आणि एक ऊर्जा निर्माण करून ही जी लहान मुलं इथं आलेली दिसतात आहे 8, 9, 10 वर्षाची लेकरं हे रडत घरून इथं आईबाप का घेऊन येतात, इथं काय त्यांना जत्रेतली खेळणी घ्यायला नाही घेऊन येत. त्यांना दाखवायचं असतं की तुमचा जो बाप होता, बाप माणूस त्याने काय लढाई केली आणि आज तो तुम्ही कुठं होता आणि आज कुठं आलेला आहात हा फरक दाखवायचा असतो, ही रुजवायचं असतं. आणि म्हणून हे जे सेलिब्रेशन आहे त्यासाठी आहे. आणि ही जी मला वाटतं की एक नवी सांस्कृतिक लढाई उभी राहत आहे. ही काय नुसतं सेलिब्रेशन नाही तर ही नवी सांस्कृतिक आंबेडकरी लढाई आहे, नवी सांस्कृतिक आंबेडकरी चळवळ आहे आणि ती उभी राहत आहे. ती उभी राहण्याचं काम अशा कार्यक्रमांमधून होत आहे आणि ते होत असताना नव्या पिढीनं या एकत्रित येण्यामधून तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं इथून सामाजिक बरोबर राजकीय शैक्षणिक आर्थिक या सगळ्या लढायांची नवी वाट इथून निर्माण करून एक एकोपा आणि नवी चळवळ उभी करण्यासाठी हे चाललेली धडपड आहे असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच दादा, आपण मी मगाशी पण बोलता बोललो की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर आपण बाप बदलणाऱ्या जगामध्ये जग बदलणारा बाप माणूस आपण हे पुस्तकामधून जे मोटिवेशनल लोकांना जे काही धडे असतील किंवा पुस्तकाच्या माध्यमातून जे विषय असतील जो मांडला आहे तो नक्कीच त्यांना प्रेरणा देत राहील. अशाच पद्धतीने आपण अनेक ज्या गोष्टी आहेत की आपल्या वाचनातून आपल्या वेचनातून आपल्या सोशल मीडियातून अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात आणि नक्कीच असंच कार्य आपल्याकडून सतत करत राहू. आपण पुढील देखील भीमांची देखील चर्चा करणार आहोत. जगदीश मामांची चर्चा केल्यानंतर असं वाटलं की कुठंतरी बाप माणूस या पुस्तकाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्याला पाहायला मिळतात. आपण थेट पाहतोय की अनेक ठिकाणी पॅन्डल आहेत, तथागतांच्या मूर्त्या देखील आपल्याला या ठिकाणी विक्रीला दिसतात. अनेक मूर्त्या अनेक पॅन्डल आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एक आकर्षक मोहत करणारी आणि एक आदर्शदायक मूर्त्या या ठिकाणी आपण विक्रीला पाहतोय. अनेक स्टॉल आहेत, अनेक पॅन्डल आहेत. आपण पाहतो की या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काही खरेदीसाठी लोक आलेले दिसतात. वेगवेगळ्या खरेदी या ठिकाणी आठवण म्हणून घेतात. अनेक पुस्तकं देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आपण पाहतो की वेगवेगळे पुस्तकं वेगवेगळे प्रकाशनं आपण या ठिकाणी दिसतात. कौशल्य प्रकाशन असेल किंवा योगसाक्षी असेल किंवा अनेक ठिकठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांचे स्टॉल आपण पाहतोय. वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे भीमानवी आहेत हे भीमानवी या स्टॉलकडे का वळतात, हे पावलं जी आहेत ह्या पुस्तकांच्या स्टॉलकडे का वळतात त्याचं कारण असं आहे की वाचाल तर वाचाल हा संदेश बाबासाहेबांचा ज्यावेळेस लोक घेऊन जातात त्यामुळे आपण पुढं पाहतोय की अनेक बुद्धमूर्ती असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असेल अनेक गोष्टी असतील ह्या आपल्याला मोहत करणारा किंवा पाहण्यासाठी आपण बघतोय. वेगवेगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण बघतोय की अनेक लोक या ठिकाणी येतात, अनेक पुस्तकं देखील या ठिकाणी घेऊन जातात. दादा जय भीम, काय सांगाल कसा झाला आजचा दिवस, कशा पद्धतीने पुस्तकाची विक्री या ठिकाणी आहे? पुस्तकाची आहे सुरळीत चालू आहे पुस्तकाची विक्री. कारण असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्त पुस्तकं विक्री जर कुठली होतात तर बाबासाहेबांच्या नावाचे पुस्तकं जास्त विक्री होतात. त्यामुळे तुमचा अनुभव आजच्या नामविस्तार दिनाचा कसा आहे या ठिकाणी? पुस्तकाची विक्री चांगली आहे.
वय बाबासाहेबांचे जे लिखित पुस्तक आहे ते लोक मागतात आणि बुद्धिझमवरचे पुस्तकं घेतात. पुस्तक विक्री करताना काय अनुभव येतो, काय वाटतं मनाला ज्यावेळेस बाबासाहेबांचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पसरवण्यासाठी ज्यावेळेस स्टॉल लावता, ज्यावेळेस पुस्तकं लोक घ्यायला येतात, त्यावेळेस वेगवेगळे विषय त्या पुस्तक घेताना चर्चा करतात की या विषयामध्ये हे आहे का, त्या विषयामध्ये ते आहे का, असं काय वाटतं, काय अनुभव देतो तुम्हाला? नाही, परिवर्तनवादी विचाराकडे लोक झुकलेले आहेत आणि नवीन नवीन माहिती, नवीन नवीन काही बाबासाहेबांचं झाले की ते मागणी करतात लोक. हो, आपण बघतोय की अनेक लोक या ठिकाणी पुस्तकं विक्रीसाठी येतात. आपल्याकडे तरुण एक व्यक्ती दिसतोय की दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय सांगाल, काय वाटतं की आज तुम्ही या ठिकाणी काय घेऊन जात आहे? आम्ही इथं हा जरी बाबासाहेबाचा आम्ही इथं नामविस्तार दिनानिमित्त आलेलो आहे, पण आमचं सगळ्यात मोठं ध्येय असतं की आम्ही इथून पुस्तक घेऊन जातो. अच्छा. आमचं सगळं सांगायचं म्हटलं तर आमची दुसरी यात्रा नसती, आमची पुस्तकाची यात्रा असते. अच्छा. हां. काय नाव दादा आपलं? माझं नाव विशाल राजेंद्र गायकवाड आहे. कुठून आलात? मी प्रॉपर गाव भारज, माझं जाफराबाद तालुका जालना जिल्हा. अच्छा. भारज गावचा आहे मी, पण मी इथं राहायला माझा पूर्ण परिवार आहे, फॅमिली आली आहे, पण मी एकटं माझ्या मित्रासोबत आलो आहे पुस्तक बघायचं. काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही पुस्तकं खरेदी करता किंवा पुस्तकं घेता त्यावेळेस काय विचार असतात डोक्यात? विचार फक्त बाबासाहेब वाचायचे आपल्याला, की ह्या दुनियामध्ये जगामध्ये बाबासाहेबांनी आणि बुद्धाने जे विचार दिलेला आहे त्या विचारावर आपण जगाला कसं प्रगतशील करायचं हे आपल्या विचारामध्ये पुस्तक आपण, त्यामुळं मी घ्यायचे प्रयत्न करतो आम्ही. आपण बघतोय की असेच अनेक लोक आहेत की जे या ठिकाणी पुस्तकं विक्रीसाठी आलेले आहेत आणि पुस्तकं खरेदी होतात. म्हणजे आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला संविधान देखील आकर्षक आणि मोहित करणारं दिसतं. या ठिकाणी अनेक लोक आहेत की पुस्तकं देखील विक्रीसाठी आलेले असतात. अनेक लोक या ठिकाणी पुस्तकं विक्री करत असताना दादा जय भीम, क्या लग रहा है, क्या नाम है आपका? अब्दुल रहमान. कहाँ से आए हो? यहीं से औरंगाबाद से. क्या लगता है यहाँ पर आने के बाद ये जो नामांतर दिन है क्या सीख मिलती है यहाँ से? इसमें ये सीख मिलती है कि जिस तरह से हम रहते हैं, बहुत टाइम से हम रहते हैं, सो दिस प्रूफ दैट वी आर लिविंग टुगेदर एंड वी हैव इक्वल राइट टू लिव फ्रीली, फ्रीडम, एंड द कॉन्स्टिट्यूशन गिव्स अस राइट टू लिव फ्रीडम as equality, brotherhood. These are the main elements of the Indian Constitution, and this is the very well Constitution designed by the B.R. Ambedkar for the people, to the people, and ruled by the people. These are main elements of the Constitution, and we have the same right as other religion practices have here the right, and this shows the love and affection to the world. This is the significance of Indian Constitution that shows love, integrity, brotherhood, equality. These are the elements which we can proudly say to each and every nation that we are living here freely, and this is the freedom that the Baba Saheb Ambedkar Constitution gave us by the Constitution that he designed and structured in that time. So this time the war pen and brain, and B.R. Ambedkar the always inspiring other. तो क्या लगता है आपको कि ये जो इंस्पायरेशन है किस तरह से लोगों के लिए यहाँ तक पहुँचना चाहिए? ये जो लॉर्ड बुद्धा टीवी है जो आपको लाइव दिखा रहा है, क्या संदेश आप आपके समाज को हो, आदर्श समाज को हो, या यहाँ के जो युवा है, क्या जो संदेश देना चाहोगे यहाँ से? देखिए, संदेश हमको तो मिल चुका है कि यहाँ पर जो कॉन्स्टिट्यूशन है वो सबसे बड़ा हमारे पास में ये है कि हमको जीने का एक राइट है यहाँ पर दिया गया है कि किस तरह से लोगों के साथ में हमारा रहना है, किस तरह से हम जो है तो लोगों के साथ में आदर करेंगे, सम्मान करेंगे, प्रेम करेंगे, तो हमको वही फीडबैक मिलेगा. जब हम लोगों के साथ आदर करेंगे तो आदर मिलेगा. रिस्पेक्ट, गिव रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट, ये एक एलिमेंट है. इस पर हम समझेंगे कि प्यार, मोहब्बत और भाईचारा ये सबसे अच्छी लैंग्वेज है. ये दिल की बात है, ये ज़बान की बात है, और ये हर एक की बात है कि प्राणी हो या इंसान हो वो प्यार ही पसंद करता है. तो प्यार से अच्छी कोई भाषा नहीं है. जो अम्बेडकर साहब ने लिख कर गए कॉन्स्टिट्यूशन वो ही देता है कि प्यार देता है, भाईचारा देता है, और इसी के माध्यम से ये देते हैं कि ये भावनाएं इसको जो है तो प्रमोट मिलना चाहिए, तभी जाकर जो है तो हम एक दूसरे के साथ में भाईचारे से और अच्छे से रहेंगे. अलग अलग तरीके से हम देखते हैं कि अलग अलग बातें यहाँ पे किया जाती है. बाबा साहब ने देखिए यहाँ जो आपका औरंगाबाद है, यहाँ में मुसलमानों के साथ अधिवेशन लिया था. वो मुस्लिम समाज जो है वो कई बार अपन देखे जाते हैं कि कहीं ना कहीं तो चुंगल में फंसा हुआ मिला जाता है, कहीं ना कहीं तो बातों में उलझाया जाता है. ये बाबा साहब पढ़ने के बाद जी इन बच्चों को जो समता है, वो जैसे कि आप कुरान में भी कहते हैं कि हर इंसान मनुष्य धर्म ही बड़ा धर्म है. बाबा साहब ने मनुष्य का धर्म निभाने के लिए एक मनुष्य करके हम सबको एक साथ लाया है, संविधान के माध्यम से प्रेजेंट किया है. जी
तो क्या कहना चाहोगे कि ये जो समाज है वो भाईचारा हो या किसी जातीय चुंगल में हो या किसी में फंस रहा है। हम देख रहे हैं कि वो युवा जब बड़ा होते जा रहा है, पढ़ाई करता है, पढ़ाई करते करते कुछ ना कुछ कई झगड़े होते हैं, कई दंगल होते हैं, वो फिर फंस जाता है, ना उसको कामकाज मिलता है, ना कानूनी तौर पे कोई गवर्नमेंट जो जॉब है वो हासिल कर पाता है। क्या संदेश रहेगा इन युवाओं के लिए ये जो हर चुंगल में मिल जाते हैं? देखिए, ये जो जैसा कि सर ने बताया, इस पर हम ध्यान ना दें। हमारी जो प्रोग्रेस है, जो हमारा एजुकेशन है, वो एजुकेशन को फॉलो करें और परस्यूट करें। आप एजुकेटेड बने, आपको कॉन्फिडेंस आएगा और आप अपने करियर पे ध्यान दीजिए, ना कि जो चीज़ें है ना। हम जब हमारे करियर पे ध्यान देंगे, हमारे एजुकेशन पे ध्यान देंगे, तो हमारी उन्नति, प्रगति, प्रोग्रेस होगा और हमारा इंटेलेक्चुअल लेवल डेवलप होगा। तो हमको इधर उधर ध्यान ना देते हुए हमारी एक ट्रैक, उस पर हम बने रहें, आगे देखें, हमारा विजन बड़ा रहे, हम देश के लिए काम करें, हम पूरे दुनिया के लिए काम करें और हमारा विजन बड़ा रखें। और बड़ा विजन रखेंगे तो हमारा टारगेट अचीव होगा। इस तरह से हमारा जो भारत देश है वो विश्व गुरु की तरफ जाएगा कि जब हमारा डेवलपमेंट होगा, सबका होगा, और सबका डेवलपमेंट होना गोया ये है कि हम जो है तो विश्व गुरु की तरफ हमारा पैर उस तरफ जा रहे हैं। नक्कीच आपण पाहतोय की अनेक लोक आहेत जे बाबासाहेबांच्या विचारधारेवरती काम करतात आणि अनेक विचारधारेवर काम करत असताना आपण पाहिलं की अनेक वेगवेगळे पुस्तकं, अनेक वेगवेगळे साहित्य व ती घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेगवेगळे विचार आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आपण पाहतोय की अनेक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी आहेत, अनेक पुस्तकांची खरेदी देखील या ठिकाणाहून होते। आपण असंच प्रत्येक वेळी आपण पाहतो की ज्या ठिकाणी 6 डिसेंबर असेल किंवा 25 डिसेंबर असेल किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर गेलो तर सगळ्यात जास्त पुस्तकांचे स्टॉल आपल्याला बाबासाहेबांच्या साहित्य सामग्रीचे स्टॉल आपल्याला सर्वात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। आपण पाहतो की या ठिकाणी महाराष्ट्र शासन पोलिसाच्या महिला देखील आपल्यासोबत आहेत। ताई जय भीम। सर जय भीम। काय करताय तुम्ही या सध्या ठिकाणी? आज तुम्ही थेट वर्दीवर आहात आणि या ठिकाणी पुस्तकाची देखील खरेदी करताना तुम्ही दिसताय। हे जे विचार आहेत कशा पद्धतीने तुम्ही नोकरी करत असताना हे करताय? माझं दोन्ही काम होत आहे, माझं कर्तव्य देखील होत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतर दिनानिमित्त मी दोन्ही कामं करत आहे। ड्युटी करून जरा एन्जॉय करत पुस्तकं खरेदी करत आहे। अच्छा, तुम्ही एक महिला, घर चालवता तुम्ही देशसेवा, राष्ट्रसेवा करत आहात। काय तुमच्या मुलांना याच्यातून जी प्रेरणा आहे आजच्या नामविस्तार दिनातून, ही जी प्रेरणा आहे, तुम्ही आता मी पाहिलं की तुम्ही पुस्तकं मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करताना मला पाहायला मिळाल्यात। ही पुस्तकं तुम्ही जसं काम करता वाचताय, हे जे विचार आहेत बाबासाहेबांचे, हे कशा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतात? आपण जर हे विचार हे आत्मसात केले तर आपण मुलांना देऊ शकू ना। त्याच्यामुळं आपण वाचत राहील तर ते आपलं हे करून ते मुलं बी पुढे शिकतील, बाबासाहेबांचे विचार वाचतील। अच्छा, आपण पाहतो की म्हणजे कर्तव्य निभवताना देखील आपल्याकडं ह्या ठिकाणी काही भगिनी आहेत, आपल्या ज्या मुली आहेत, ह्या सर्व बाबासाहेबांच्या पुस्तकं या ठिकाणी खरेदी करतात। बाबासाहेबांचे फोटो फ्रेम देखील आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करताना दिसत। म्हणून आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी आपण जर पाहिलं की सरळ आपण हे सगळे जे स्टॉल आहेत हे सगळे बाबासाहेबांच्या पुस्तक विक्रीचे स्टॉल आपण या ठिकाणी पाहतोय आणि बाबासाहेबांच्या विचारांची सामग्री आपण जर पाहिली तर या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये लोक घेऊन जातात आणि थेट त्यांच्याशी देखील आपण संवाद साधताय की कशा पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेबांची पुस्तकं, म्हणजे कोणी कर्तव्य निभावताना असेल, कोणी काम करताना असेल किंवा कोणी घरी बसलेला असेल किंवा कोणी साहित्यिक नवीन शोध करत असेल, हे पुस्तकाची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या पुस्तकाचे वाचन, बाबासाहेबांचे विचार किंवा बाबासाहेबांच्यावर लिखित पुस्तकं ही वाचण्यासाठी लोक आतुर असतात। काय नवीन मार्केटमध्ये वाचायला भेटते का, ह्या देखील चौकशी करत असतात। आपण थेट असेच अनेक भीमानयांची चर्चा साधणार आहोत। तोपर्यंत तुर्तास मी या ठिकाणीच थांबतो। बघत आहोत की या ठिकाणी पुस्तक खरेदी करण्यासाठी देखील मोठ्या उत्साहात भीमानवया आले। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय सांगाल या ठिकाणी आपण नामविस्तार दिनाच्या निमित्तानं मुंबईवरून अभिवादन करण्यासाठी आलेलं, तर आपल्याला काय वाटतं? या नागसेनवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचं कारण की बाबासाहेबांनी एकतर दीक्षाभूमी ते शिक्षाभूमी, या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षाभूमी आणि नागपूरमध्ये दीक्षाभूमीची निर्मिती केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जगामध्ये त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गाजावाजा असताना या मराठवाडा विद्यापीठाला नामविस्तार करण्यासाठी तब्बल 17 वर्षे लागली। ही अत्यंत खेदजनक बाब आहे। या ठिकाणी आपण अभिवादन करायला आलेलं तर 31 वर्ष अभिवादनाचं सुरू आहे। म्हणजे 31 वर्ष आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव मिळालेलं आहे, कामाला शाही स्मारक झालेले। मग नेमकं यासाठी कशासाठी या ठिकाणी येत असतात?
या विद्यापीठाला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी 1978 ते 1984 हा कालावधी लागलेला आहे। या कालावधीमध्ये अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा सामान्य जनतेने आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। मग त्यात पोचराम कांबळे असतील, गौतम वाघमारे असतील, अनेक असे 17 शहीद असतील। त्यांनी आपले जीवाची पर्वा न करता बाबासाहेबांच्या या ठिकाणी नावासाठी जी या ठिकाणी ताकद लावली, जी वारंवार लावून मागणी धरली आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव दिलं। त्यामुळं त्या शहीदांना मानवंदना देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून आपलं कर्तव्य आहे। बाबासाहेबाचा विज्ञानवादी दृष्टिकोन जर पुढे न्यायचा असेल तर अशा विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपण पुढं आलं पाहिजे आणि या शहीदांना सलामी दिली पाहिजे असं मला वाटतं। या ठिकाणी आपण बघितलं असेल, अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव येत असतो। मात्र हा समाज बांधव विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा कॉर्पोरेशन जिल्हा शासन, मग त्यावेळेस एखादा प्रतिनिधी लोकसभेत पाठवण्यासाठी का एकत्र होत नाही? या महाराष्ट्रातील किंवा देशातील जी आंबेडकरी जनता ही प्रामाणिक आहे। ते आपल्या नेत्यांनाच मतदान करतात, आपल्या पक्षालाच मतदान करतात, पण इथला जो नेतावर्ग आहे तो प्रत्येकाच्या खुर्चीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी व्यस्त आहे। सगळ्या समाजाला बांधून या ठिकाणी एकत्र आणण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही। गेले 30 वर्ष झालं हे रिपब्लिकन ऐक्य होत नाही। त्यामुळे जनतेची यामध्ये काही चुकी नाही, जनता ही प्रामाणिकच आहे आणि या चौघांच्यामध्ये आपल्या जनतेची फरफट होत आहे। तरी बाबासाहेबांच्या विचाराला जनता ही प्रामाणिक आहे, त्यामुळे जनतेचा यात काही दोष नाही। आताच आपण भीमाने यांच्याशी जाणून घेतलं आहे। आपण पुढील भीमाने आहेत, आपण त्यांच्या बाबा काय सांगाल, कुठून आलाय? आम्ही जाणून आलो, घनसांगी तालुका, रांजणी मुक्काम पोस्ट। काय वाटतं या ठिकाणी आलं? असं महान धम्म समजा आचरणात लय आला, दरवर्षी वंदन करायला येतं रिस्तार दिनला, तर धम्म लय आचरणात आला। भीमानो यांच्याकडनं एक ते गीत गाणार आहेत, आपण ते गीत त्यांच्याकडनं जाणून गेली रामजीची गरिबी नसारी, गेली रामजीची गरिबी नसारी, मऊला मिळाली धनाची तिजोरी, मऊला मिळाली धनाची तिजोरी। जय भीम। आपण पुढील भीमानो या त्यांची चर्चा करू का? काय सांगाल, इथं कशासाठी तुम्ही आला? क्रांतिकारी जय भीम। मी पूर्णहून आलेलो आहे, डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा। माझी एकच इच्छा आहे की आज मला एक बोलायचं आहे तुम्हाला की काही नका करू साहेब, फक्त सोमनाथ सोनवंशीला एवढं केलं, तुमच्या एक सहकार्य करा। सिद्धार्थ हाते आंबेरे, डॉक्टर हाते आंबेरे आणि मास्टर अनिल कांबळे, आम्ही त्या स्थानिक बघायला होतो आम्ही काल बी म्हणजे आम्हाला 17 तारखेला जायचं आहे म्हणे। मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं काही नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ते काय सांगतात। सर काय सांगाल, नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी होते, आपण मिलिंद महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहेत, काय सांगा? प्राचार्य नाही, प्राध्यापक आहे। या ठिकाणी संबंध मराठवाड्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून या विद्यापीठाला एका महामानवाचं नाव मिळावं म्हणून जो 17 वर्षाचा सतत लढा झालेला आहे, या 17 वर्षामध्ये येथील अस्पृश्य समाजाची, दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची विद्यापीठाला बाबासाहेबाचं एका महामानवाचं नाव मिळावं म्हणून जो लढा केलेला आहे, त्यांच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे। कुणाला जीवन जाळलेलं आहे, कुणाचे हात तोडलेले आहेत, तर कुणाचे पाय बोडलेले आहेत। अशा एवढा क्रूर, अतिशय, आता कुठल्या शब्दात बोलावं माझ्याकडे शब्द नाहीत, असा एवढा क्रूर छळ करून, तो छळ कशासाठी तर समतेसाठी, ज्या महामानवाच्या नावाने संबंध जगामध्ये 100च्या वर विद्यापीठं आहेत, अशा महामानवाचं त्याच माणसाच्या भूमीमध्ये त्या विद्यापीठाला नाव मिळू नये ही एक लाजिरवाणी गोष्ट होती। आणि येथील प्रस्थापित लोकांनी या विद्यापीठाला, कारण मराठवाड्यामध्ये तत्कालीन एकच विद्यापीठ होतं आणि या विद्यापीठाला केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबांचंच नाव मिळू नये, ह्या विद्यापीठाला मराठवाडा विद्यापीठ असंच नाव राहावं, कारण इथे या ठिकाणी या प्रवर्गामध्ये मराठवाडा समाजामध्ये अस्पृश्य समाजातील लोक जास्त शिकण्यासाठी येत होतात आणि अगदी 50 किलोमीटरच्या अंतरावर सदन असा प्रदेश आहे, अर्थात पश्चिम महाराष्ट्र आहे, नगर आहे, पण तिकडच्या लोकांसाठी पुणे विद्यापीठ होतं, मुंबई विद्यापीठ होतं, कोल्हापूर विद्यापीठ होतं, पण या विद्यापीठामध्ये मागासवर्गीयांची मुलं शिकत होते। पण या
मुलांना शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू नये आणि बाबासाहेबांचं जर नाव मिळालं तर येथील विद्यार्थ्यांची आणि येथील प्राध्यापकांची, येथील एकूणच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मक्तेदारी होईल, ही एक भीती होती. म्हणून येथील प्रस्थापित समाजाने या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी विरोध दर्शवत होते. आता काही ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, आज ते हयात नाहीत, ते म्हणायचे की बाबा ज्याच्या घरामध्ये नाही पीठ ते कशाला मागतायत विद्यापीठ. हे असं का म्हणतात, त्याच्या मागचं कारणच असं आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे ज्यांची विचाराची आयडियोलॉजी नसते, विचारधारा नसते, जे दिशाहीन असतात, एखादा पक्ष संघटना उभा केला त्यांनी आणि त्या पक्षाचे तुकडे तुकडे झाले, तो पक्षाचे काय आज हाल आहे, काय अवस्था आहे आपण बघतोय. पण सबंध जगाला बाबासाहेबांनी जो समता, बंधुत्व आणि मानवतावाचा धडा दिलेला आहे, त्या माणसाचं या विद्यापीठाला नाव मिळू नये आणि त्याच एका महामानवानी लिहिलेल्या राज्यघटनेवर संबंध देश चालतो आहे. तर अशा व्यक्तीचं नाव 17 वर्षाच्या प्रखर लढाईनंतर मिळालेलं आहे. तर त्या लोकांच्या अभिवादन करण्यासाठी या विद्यापीठामध्ये संबंध मराठवाड्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून लोक अभिवादन करण्यासाठी येतात. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व मित्र, आमचे मित्र प्राध्यापक अनिल गवळे यांच्या सहकार्याने रिपब्लिकन क्रांती दल या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला नाव मिळण्यासाठी जे शहीद झालेले आहेत त्यांना आम्ही नामवंदना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जय भीम, जय. पुढील विमानोय आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. कधी काय शहीदांना एक त्रिवार अभिवादन करून एक छोटंसं एक कडवं गात आहे. हे वैभव सार भीमाचं हाय, हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय. राहायला दिली ही उंच माडी, राहायला दिली ही उंच माडी, फिराया दिली ती मोटार गाडी, फिराया दिली ती मोटार गाडी. खातो रोज बदाम काजू निसाय, खातो रोज बदाम काजू निसाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय. नामांतर भूमी या ठिकाणून लॉर्ड ऑफ द टीव्ही लाईव्ह आपण पाहतोय की अनेक विमानवे आहेत. हे जे नामविस्तार दिने ह्या जे बाबासाहेबांचे जे कमान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कमान म्हणावं लागेल आपल्याला. ह्या कमानीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत प्रेरणास्थान म्हणून जात आहे. अनेक लोक या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांच्या विचारधारेला नतमस्तक करण्यासाठी आलेले दिसतात. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की ही जी गर्दी आपण पाहतोय ही गर्दी नसून ही फक्त बाबासाहेबांच्या विचाराला मानणारी गर्दी आहे. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव अविराज जवंजाळ. कुठून आलं? मी बुलढाणा. हो. काय मफलर हा झेंडा कोणता आहे? हे आमचं लिबरेशन पॅन्थर पार्टीचा झेंडा आहे. तामिळनाडूचा पक्ष आहे आमचा. अच्छा. आणि नेमकंच महाराष्ट्रामध्ये काम चालू केलं लिबरेशन पॅन्थर पार्टीने. तर आम्ही याचे महाराष्ट्र कमिटीमध्ये मी सदस्य म्हणून आहे. आणि आज नामांतर दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून इथं आंबेडकरी जनता येत असते. या जनतेला नतमस्तक शहीद आपले जे शूरवीर होते त्यांना वंदन करण्यासाठी, त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने आज औरंगाबाद शहरामध्ये येत असतात. या निमित्ताने एक आपण बघू शकता की हा जो भीम सैलाब इथे उमटलेला आहे हा सर्व एक आंबेडकरांच्या नावासाठी झालेला आहे. आज तुम्ही बघता केंद्रामधले जे गृहमंत्री आहेत अमित शहा हे आंबेडकरांच्या नाव घेऊन आंबेडकरांचा अपमान करत एक प्रकारे. हे जे ज्या वेळेस जसं अपमान करत राहतील ना त्या वेळेस आणखीन आंबेडकर नाव हे मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रसार होत राहील आणि आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जयघोष करतील. आज नामविस्तार दिन आहे. नामविस्तार दिनी या ठिकाणी कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्या कमानीला लागलं त्या कमानीला लोक येतात, अभिवादन करतात, आनंदोत्सव मनवतात. काही जे शहीद आहेत त्यांना देखील अभिवादन करतात. त्यावेळेची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बदललेली आहे, पण तरी लोक या ठिकाणी येतात. त्या टायमाला नावही देऊन झालं आहे, जे आंदोलन होतं तेही झालं आहे. मग काय या ठिकाणी लोक काय येतात? एवढा विषय असा आहे जे
पॅन्थरनं जे मुवमेंट चालू केली होती आपल्या नामांतराची, त्या नामांतर लढाई स्वाभिमानाची लढाई होती आणि ही लढाई आपला आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने जिंकलेला आहे. त्यासाठी या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाज आपल्या विद्यापीठाला एक वंदन करायला आणि भीम आमनी जे आपले शहीद झाले त्यांना एक श्रद्धांजली द्यायला या ठिकाणी येत असतात आणि एक प्रेरणा घेऊन जातात इथून. कारण वर्षाची सुरुवात असते आणि जसे ज्याप्रमाणे भीमा कोरेगावला वंदन करतात, आपले शूरवीर महाराजांना वंदन करून नवीन वर्षाची सुरुवात करतात, त्याचाच एक दुसरा टप्पा म्हणजे हा विद्यापीठ नामविस्तार दिन आहे. तर या नामांतरातून प्रेरणा घेऊन विद्यापीठ पूर्ण वर्षभर असं कार्य करतात. हे विद्यापीठाचं जे नामांतर झालं आहे, विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचं घर, बरोबर. अनेक विद्यार्थी या विद्यापीठातून शिकणार आहेत. विद्यापीठाला नाव तर बाबासाहेबांचं दिलं आहे, पण आतमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा जो काही उपक्रम आहे तो कशा पद्धतीने चालतो असं वाटतं? नाही, विद्यापीठातले सर्व विद्यार्थी चांगले चळवळीशी बांधील आहेत आणि वेगवेगळे अकॅडमिक जे काही कार्य असतील, काही शैक्षणिक सदस्यामध्ये काही त्रुटी आढळत असतात त्यावेळेस वेगवेगळे विद्यार्थी आवाज उठवतात आणि सर्वच विद्यार्थी चांगल्या विद्यापीठातले कार्यक्रम चांगले चालू आहेत. जे आंबेडकरी चळवळ आहे याचं जन्मच मुळामध्ये विद्यापीठातून सुरुवात होत असते. कारण हे शिक्षण बाबासाहेबांचे आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा जो नारा दिलेला त्याचनुसार विद्यार्थी सगळे आपले मार्गक्रमण करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात बघतात मारवाड्यातले विद्यार्थी इथून येतात, शिक्षण घेतात आणि चळवळीसाठी काम करतात. आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक विमानतळ देखील असेच आहात, तरी आपण पुढील विमानांची देखील चर्चा करणार आहोत. आपण जर पाहिलं की पुढं आपण जर पाहतोय की अनेक गर्दी जी आहे, ही गर्दी जी आहे हे बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारी गर्दी आहे, ही बाबासाहेबांच्या विचारांना मानणारी गर्दी आहे. आपण पाहतोय की लहान लहान मुलं जी आहेत ही देखील या गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणाहून लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत. ताई जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? सरस्वती लाने. कुठून आलात? आम्ही मुंबईला राहायला. मुंबईला. हा. काय वाटतं इथं आल्यानंतर? छान वाटतं, व्यवस्थित जरा. म्हणजे काय इथं तुम्ही आलात, कशासाठी आलात, काय बघता इथे आल्यानंतर? बोल ना मॅडे. आपण पाहतोय की या ठिकाणी बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्या कार्याला अनुसरून इथल्या काही जे काही आपले शहीद लोक आहेत त्यांनी या मराठवाडा विद्यापीठाच्या गेटला बाबासाहेबांचं नाव दिलं, या विद्यापीठाला नाव दिलं. त्यामुळं इथं जे आहे बाबासाहेबांच्या विचारधारेवर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही जी प्रेरणा देणार आहे किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी भूमी म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय. असेच अनेक विमाने आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? दैवशिला गवंदे. कुठून आलात? औरंगाबाद. औरंगाबाद. ताई दरवेळेस येतं इथं? हो. काय वाटतं इथं आल्यानंतर? एक प्रेरणा मिळते, संघर्ष करण्याची ऊर्जा मिळते, कारण बाबासाहेबांनी दिलेलं आपलं ज्ञानाचं आणि त्याच्या बलबुत्यावर आपण सर्वजण आहात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याच्यासाठी आम्ही येत असतो. आता 30 वर्ष झाले मी या विद्यापीठाला नामांतर करून बाबासाहेबांचं नाव देखील दिलं गेलं, तरी देखील लोक 14 जानेवारीला आवर्जून या ठिकाणी येतात. असं काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की असं का लोक या ठिकाणी येतात? कारण हा संघर्ष हा 17 वर्षाचा संघर्ष आहे आणि याच्यामध्ये अनेक जण आमचे शहीद झालेले आहेत. याच्या पाठीमागचं हेच उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विद्यापीठ आणि इथं पहिल्यांदा औरंगाबाद मराठवाड्याला शिक्षणाची दारे खुलं करून दिलेली आहेत आणि मला वाटतं की इथं बहुजन समाजाला आणि मला वाटतं आम्ही जेव्हा पाहतोय, कारण आमची डिग्री इथंच झालेली असल्यामुळं आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि मराठवाड्यातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला हा एक इथं येणारा वर्ग होता, तो कुठल्याही वर्गातला होता त्यावेळेस ह्या विद्यापीठात शिक्षण घेणारा आणि त्याचं उत्तरदायित्व आहे की बाबासाहेबांच्या नावाने एक नेहमीसाठी तरुणांमध्ये समाजामध्ये एक ऊर्जा राहावी म्हणून सातत्यानं आम्ही त्याचं वंदन करायला येतो आणि हे क्रमप्राप्त आहे की कारण तुम्ही जर मागचा इतिहास बघितला तर मिलिंद कॉलेज हे एकच असं कॉलेज होतं की बाबासाहेबांनी स्थापन केलेलं आणि या परिसरामध्ये जे कामं करणारी लोकं होती विद्यापीठामध्ये की नामांतराला नाव मिळालं पाहिजे, तर त्याच्यासाठी इथे आलेला जो आमचा बांधव आहे तो अशिक्षित होता त्यावेळेस, पण त्याची मुलं त्याची प्रेरणा घेऊन आज शिक्षित झालेला आहे आणि आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे की आम्ही ह्या ठिकाणी दरवर्षी येतो आणि आम्हाला पूर्ण काही त्याचं नामांतर झालं, पण त्या नामांतरामध्ये एक अशी एक गोम आहे की त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं पूर्णरित्या हे नाव मिळालेलं नाही आहे, फक्त
विस्तार झालेला, नाम विस्तार झालेला नामांतर झालेलं. हां, तर याच्या पुढं काय असं आहे की त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा एक वैचारिक, एक विवेकवादी आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मला वाटतं की लॉर्ड बुद्धा चॅनल आहे आणि मला वाटतं की तुमच्या चॅनलवर मी रमाई फाउंडेशनच्या वतीनं तुमचे आभार मानते की आम्हाला ही संधी दिली. तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? कारण अनेक महिलांसोबत तुमचं कार्य देखील आहे, अनेकांशी तुम्ही संवाद देखील साधता. आता आपण पाहतो की नामविस्ताराच्या दिनी अनेक लोक या ठिकाणी येतात. आपण पाहतो की अनेक चळवळीचं केंद्रबिंदू घरातच महिला आहे म्हटलं जातं. महिला जर शिक्षित असेल तर अख्खं घर शिक्षित होतं. महिला जर हे असेल तर अख्खं घर त्या महिलेच्या प्रमाणे बदलतं, कारण ते दोन्ही घरं बदलते, आई वडिलांचं पण आणि नवऱ्याकडचं पण. काय संदेश असेल या तरुणींना? तरुणींना हा नक्कीच आहे की उद्धार करण्याचं महिलेच्या हातात आहे. कारण आपण बघितलेलंच आहे, महात्मा फुलांनी पण आपल्याला तेच सांगितलं, सावित्रीबाईंनी आपल्याला तेच सांगितलं, महिलांचं शिक्षण तिला जर जास्त वाव दिला आणि खऱ्या अर्थानं जर त्या महिलेला जर वाव मिळालेला आहे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या मार्फत तिला एक फ्रीडम दिलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की तिच्या विचाराचं एक सगळ्या दृष्टीनं तिची विचारधारा म्हणजे एक समाजाला दिली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि प्रत्येक महिलेचं हे काम आहे की तिथं येऊन वंदन केलं. कारण आपण बघतोय की समोरच्या घरात क्रांती व्हावी, जन्माला यावी, शिवबा दुसऱ्यांच्या दारातच यावा. पण आपल्या काय तर आपण असं झालं की बाळकडू हे आपल्या विद्यापीठाच्या ह्याच्यातून आम्हाला मिळालेले आहेत आणि असंच बाळकडू आमच्या महिलेला प्रत्येकाच्याच आहेत. ही माझी भगिनी आहे ललिता खडसे, हे आमचे गोंडाने सर आहेत, पट्टेकर आहेत. असं आमचं बराच इथं मोठा सामाजिक चळवळीचा वारसा असल्यामुळं आम्ही सातत्यानं ह्या ठिकाणी येत असतो आणि आमचं बाबासाहेबांच्या माता रमाईशी आमचं जे ऋण आहे आम्ही नेहमी फेडण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच ताई, आपण पाहतोय की अनेक भीमानुयायी देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधतो. अनेक लोकांशी आपण चर्चा करत असताना पाहिलं की वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी झलक मारलेली आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग, शिवफुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणारा वर्ग. आपण पाहतो की हे जो संघर्ष आहे, हा 17 वर्षाचा संघर्ष आहे, हा दलित आंबेडकर चळवळीचाच संघर्ष, हा संघर्ष म्हणजे प्रेरणादायी संघर्ष आहे. मराठवाड्याच्या भूमीतून आपण पाहतो की एक संविधान दिंडीची गाडी आहे, ती आपल्याला समोर नेताना दिसते. ही भारतीची संविधान दिंडीची गाडी दिसते. आपण अनेक लोकांशी संवाद साधत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस आपण पाहतोय की माय जय भीम. कुठून आलात? बुलढाणा जिल्हा. काय वाटतं इथं आल्यावर? चांगलं वाटतंय. काय पाहिलं इथं येऊन? बाबासाहेबाची मूर्त पाहिली. अजून आता हे पब्लिक दिसून राहिली. पब्लिक मध्ये कुठं बाबासाहेब दिसतात का? नाही ना, बाबासाहेब आपल्यातच आहे. बाबासाहेब आपण पाहतोय की अनेक ठिकाणी ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्यावेळेस हे सर्व जर आपण पाहिलं की हे जे बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जो वर्ग आहे तो या ठिकाणी जर पाहिला तर आपण थेट आपण संवाद साधूयात. आपण अनेक भीमान्यांशी संवाद साधत आपण पाहतो की दादा जय भीम. काय नाव आपलं? कवी गायक बबन दिपके. बबन दिपके, काय सांगाल या ठिकाणी आज नाम विस्तार दिनानिमित्त तुम्ही या ठिकाणी आहात, दरवर्षी येता या ठिकाणी? नाही, मी यावर्षी पहिलीच वर्ष आलो. अच्छा. कारण मला कार्यक्रम असतात 14 तारखेला आमच्या तिकडे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये. अच्छा. यावर्षी काही नव्हतं त्यामुळे चला म्हटलं. आणि काय वाटलं? अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी. अच्छा. वाईब्स रेकॉर्डिंग स्टुडिओतर्फे आणि एकदम खूप छान वाटतं, आनंदी प्रसन्न वातावरण वाटतं या ठिकाणी. काय संदेश असेल तुमच्या गायक लोकांसाठी, कवी लोकांसाठी, संगीतकारांसाठी या ठिकाणी? या ठिकाणी खूप एक उत्साह, प्रेरणादायक वातावरण आहे ना. कवी गायकासाठी एक खरोखर बघितल्याच्या नंतर हे लक्षात येईल एवढी जनता खरोखर बाबासाहेबाच्या नावासाठी ही भीम सैनिक जे काही जीवाची आहुती देता, प्राणाची बाजी लावता, हे या ठिकाणी आपल्याला त्यांना मानवंदना देता येते आणि त्यांची आठवण आजच्या या दिनी आपल्याला निश्चित येते. काय तुमच्या गीतातून काय सांगाल? एक मोकळा एक अंतरा, ही जनता जी आहे हे तुम्हाला आज पाहते, तुमचं पहिलं वर्ष आहे, या भूमीतून काय संदेश असेल गीतातून? गीतातून सर्व माझ्या भीम सैनिकांना देईल मी की गाणंच म्हणायचं का? कारण ही जी जनता आहे, काय संदेश असेल या ठिकाणाहून तुमचं गाण्यातून काय संदेश असेल? त्या गाण्यातून काय लोककवी वामनदादा कर्डक एका ठिकाणी म्हणून लिहून गेलेले आहेत. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा,
सुचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. हे बाबासाहेबाप्रती सर्व भीम सैनिकाचं एक आईवडिलापरी बाबासाहेबांना आपल्याला माया लावली आहे. आणि म्हणून सर्व भीम सैनिकांना मी हे संदेश देईल की खरोखर आपण बाबासाहेबांच्या नावासाठी जे 14-15 वर्ष आपण संघर्ष केला आणि शेवटी आपण या ठिकाणी हा नामविस्तार मिळवून दिलेला आहे. सर्व सैनिकांना अभिवादन करतो आणि क्रांतिकारी जय भीम करतो. नक्कीच आपण पाहतोय की लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणामध्ये पाहतोय आपण की अनेक विमाने या ठिकाणी आलेले आहेत. अनेकाशी आपण संवाद साधतोय. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात? बीडवरून आलो आम्ही. बीडवरून. काय वाटतं इथं आल्यानंतर? समाधान वाटते ना. काय पाहिलं तुम्ही इथं आल्यानंतर? काय पाहिलं आजचा दिवस? नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेसाठी देण्यासाठी आलोत आणि आंबेडकरांचं वंदन करण्यासाठी सुद्धा आम्ही आलोत. काय अनुभवला आजचा दिवस या ठिकाणी? खूप छान वाटलं ना. आणि दरवर्षी आम्ही नामविस्तार दिनाला ते संक्रांतीचं सगळं सोडून देऊन हे नामविस्तार दिनाला आम्ही इथं येतोच दरवर्षी पण वंदन करण्यासाठी आंबेडकरांना. अशा ज्या तुमच्यासारख्या महिला आहेत ज्या बाबासाहेबांच्या विचाराप्रती प्रेरित होऊन प्रत्येक बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळांना भेट द्यावी किंवा त्यांच्या कार्याचा जिथे जिथं आढावा तिथं भेट द्यावी म्हणून काय संदेश द्याल या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून? सर्वांना सांगेल की एकीनं सर्वांनी संविधान दिले तर ते एकीनं टिकून राहावे आणि त्याच्यावरच सगळा समाज चालावा. सांगा आधी. माझं वंदना वाघमारे. बीड मधूनच आलोत आम्ही. काय म्हणत होता? काही नाही, बाबासाहेबांचं जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय ते टिकून कायम राहावं आणि त्याच्यावरच सगळं म्हणजे मानवजात त्याच्यावरच तिचं हित सुख आहे आणि त्यासाठी संविधान टिकणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच आपण आज पाहतोय की नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक लोक आहेत की जे या ठिकाणी अभिवादनासाठी येतात. ताई जय भीम. जय भीम. मी बिडवून आलेले आहे. तुमचं नाव? मंदा मस्के. हां, मी एक गीत म्हणते म्हणजे एक कडवं म्हणते. बाबासाहेब आंबेडकरांचा गरजुनी जय जयकार, मराठवाडा विद्यापीठाचा झाला नाम विस्तार. हो, मराठवाडा विद्यापीठाचा झाला नाम विस्तार. जय भीम. नक्कीच आपण पाहतोय की अनेक लोक आहेत ज्याच्यामध्ये उत्साह, प्रेरणा, कारण हे बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारं ही दलित आंबेडकरी चळवळीचे जे संघर्ष आहे, हा 17 वर्षाचा संघर्ष हा सगळ्यांना प्रेरणा देऊन जातो आणि या प्रेरणेमधून अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेक लोक आहेत, अनेक बघतोय आपण की लहान मुलांना खांद्यावर घेऊन पुढे निळी टोपी, पुढे निळा मफलर हे सर्व घेऊन आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जो वर्ग आहे तो सर्व चळवळीतला जो वर्ग आहे तो या ठिकाणी ह्या मराठवाडा नाम विस्ताराच्या कमानीला नतमस्तक होण्यासाठी, नमन करण्यासाठी या ठिकाणी येतात. अनेक लोक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधता अनेक लोकांशी आपण बोलणार आहोत की ज्याच्याशी आपण जे सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या एकत्रित पाहतोय की हा जो गर्दीचा लोंढा पाहतोय हा मतात पुढं परिवर्तित होत नाही. त्यामुळे आपण अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या करत असताना अनेक ठिकाणच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. अनेक लोक आपण ज्यावेळेस पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की वेगवेगळ्या विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र सर्वांच्या मनामनात कणाकणात रुजलेले आहेत. आपण सर्वांशी जाणून घेऊयात. ताई जय भीम. जय भीम. जय भीम. काय सांगाल? तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट माणिक वानखडे. कुठून आलात? मी राहतो विद्यापीठ गेटजवळच. अच्छा, बरं काय वाटतं तुम्ही विद्यापीठ गेटजवळ राहताय, लोक या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी कमानीला अभिवादन करण्यासाठी येतात, बाबासाहेबांचं नाव बघतात, मनात एक त्यांच्या प्रेरणा येते, स्मृतीस टाकते. तुम्ही एक वकील आहात, कायदेतज्ञ आहात, कायद्याच्या ह्याच्यावर तुम्ही काम करता, काय सांगाल सध्याची परिस्थिती काय आहे आणि आधीची परिस्थिती या ठिकाणी काय होती?
ज्या भावनेनं आपण इथं जमतो 14 जानेवारीला, त्या भावनेनं आपण बाबासाहेब आंबेडकरांना, ज्या लोकांनी नामांतरासाठी जे आपलं जीवनाची प्राणाहुती दिली, आपलं जीवनाचं बलिदान दिलं, त्या शहीदांना आपण श्रद्धांजली देण्यासाठी आपण जमलंच पाहिजेत। परंतु सध्या समाजाचं चित्र फार वेगळं आहे, कारण राजकीय गटतट झालेले आहेत आणि सर्व केवळ हे बॅनरबाजी आहे। ज्यांना बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल काहीही त्यांना म्हणजे अशी चिंता नाही आहे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे। जी चळवळ पाहिजे, जे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवणारे लोक आहेत, ती चळवळ चालवणारे लोक या बॅनरमध्ये पाहायला मिळणार नाही आहेत। हा केवळ देखावा आहे आणि जनतेनं या देखाव्याला भूल पडता कामा नाही आहे। आपण प्रामाणिकपणाने बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला जोमाने पुढे नेण्याचं काम करावं, केवळ या भूल तापाला बळी पडू नये असं मला असं वाटते। दादा, या ठिकाणी तुम्ही आता वकील आहात, तुम्ही संपूर्ण परिस्थिती पाहताय, प्रत्येक ठिकाणी प्रशासन व्यवस्था देतं, या ठिकाणी प्रशासनाची व्यवस्था कशी वाटते तुम्हाला? कारण या ठिकाणी नामविस्ताराने लाखोंचा समुदाय या ठिकाणी आलेला आहे। अनेक ठिकाणी आपण पाहतोय की फक्त स्टेज दिल्यात, पोलिसांचे बॅरिकेड आहेत, बंदोबस्त दिसतोय, पण बाकीच्या सुखसुविधा या ठिकाणी दिसत नाही आहेत। बाकीच्या कारण यावर्षी जास्त प्रमाणात लोक आलेले आहेत। मी 1995 पासून औरंगाबाद शहरामध्ये राहतोय। माझं शिक्षण डॉक्टर आंबेडकर लॉला झालेलं आहे नागसेनवनामध्ये, पण आज या प्रसंगी बऱ्याचशा अख्ख्या महाराष्ट्रातून बाहेर नॉन महाराष्ट्रीयन लोकसुद्धा आलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून काही लोक आलेले आहेत। सुविधा आहेत, परंतु त्याला सुविधा कमी पडलेल्या आहेत। तरी ही बॅनरबाजी केल्यापेक्षा किंवा आपल्या पक्षाचं काम केल्यापेक्षा जनतेची सेवा करण्यासाठी यांनी केलं पाहिजे, सुविधा पुरवल्या पाहिजेत असं मला वाटते। नक्कीच आपण पाहतोय की जनतेच्या सुविधा पोहोचवल्या पाहिजेत। आपण या ठिकाणी बघतोय की लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपणामध्ये आपण आहोत आणि थेट प्रक्षेपण करत असताना आपण बघतोय की वेगवेगळ्या विविध विषयावरती आपण या ठिकाणी अनेक लोक आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे, अनेक भीमानुयायी आहेत। आपण बघतोय की अनेक गर्दी ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आपण कमान पाहतोय, या मराठवाडा विद्यापीठाची जी कमान पाहतोय, हे जे नाव जे शोभून दिसतंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नामांतर जरी झालं नसलं तरी नामविस्तार झाला आहे आणि नामविस्तारावरतीच पुढे समाधान मानावं लागेल का असा प्रश्नचिन्ह 30 वर्षापासून अनेक आहेत। त्यामुळे अनेक गोष्टी आपण ज्या आहेत त्या बघतोय, या ठिकाणी आपण बघतोय की अनेक गर्दी जी आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी परत बाजूला आपण बघतोय की काही शहीदांचं स्मारक छोटंसं दिसतंय, त्या ठिकाणी हार फुलं वाहून या कमानीला नतमस्तक होऊन या ठिकाणी भीमानुयायी येतात आणि हे भीमानुयायी ज्यावेळेस या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, वेगवेगळे विचार आहेत। आपण सर्वांशी चर्चा साधू शकत नाही, पण काही ज्या लोकांशी आपण चर्चा साधतोय, ज्या भीमानुयायांशी चर्चा साधतोय, त्यांच्या मनातून आपण जाणून घेतोय की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी वेगळं चित्र दिसतंय। त्यामुळे आपण बघतोय की अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न करतात। अनेकाशी आपण चर्चा करत असताना पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अंगात शार येते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की ऊर्जा निर्माण होते आणि बाबासाहेबांच्या विचारधारेला मांडणारा जो वर्ग आहे हा आपण या ठिकाणी जर पाहिला तर वेगवेगळे स्मृती, वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अनेक वेळा आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की एक वेगळीच ऊर्जा सर्वांमध्ये प्राप्त होते। किती जरी काही केलं तर इतर आम्हाला इंटरनॅशनल स्पिरिटेबल लोक सांगण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मोटिवेशन आहे, हे या नामांतर विद्यापीठामुळं, ह्या नामांतर झालेल्या मराठवाडा विद्यापीठामुळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण जर बघितलं तर थेट बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लोक येतात, त्यामुळे ह्याच्यातून वेगळीच प्रेरणा मिळते। हा लढा विषमतेचा नसून समतेचा आहे, समतेचा संदेश देणार आहे आणि हीच समतेचा संदेश घेऊन लोक वर्षभर आपल्या कार्यामध्ये निपुण चळवळीचं काम करतात। याच चळवळीचं काम करत असताना आपण सर्वांची पाहतोय, सर्वांची चर्चा केली, सर्वांशी संवाद साधला। थेट संवाद साधत असताना आपण अनेकांशी संवाद साधताना वेगवेगळ्या विषयावरती नजर मारली। थेट आम्ही या ठिकाणीच विराम घेतो। मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्हीसह कॅमेरामॅन प्रतीक।